जीवन योग. जीवन योग हे संपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचे, अर्थपूर्ण जगण्याचे, जीवन यशस्वी करणारे, कल्याण साधणारे, खऱ्या अर्थाने जीवन जगावयास शिकवणारे आहे. जीवन योग हे जीवनाचे शास्त्र आहे. जीवन जगण्याची कला आहे. विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर आनंदानं जगण्याचे व्यावहारिक तत्वज्ञान आहे. जीवन योग हा ज्ञानानं दिग्दर्शित केलेला आणि प्रेमातून प्रस्फुरित झालेला चांगलं जीवन प्रदान करणारा विचार आहे. या विचारांच्या आचरणातून जीवनाचाच योग होतो. जीवन दिव्य होतं. त्याला पावित्र्याचा आणि चैतन्याचा परिस्पर्श लाभतो. कुठलंही अवडंबर न माजवता कुणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत हा जीवन योग जगणे शक्य आहे. जीवन योगाच्या आचरणातून आपापलं जीवन कृतार्थ करणे शक्य आहे. जीवन योग वैभवाचे, श्रीमंतीचे, समृद्धीचे, संपन्नतेचे, यशाचे, आत्मविश्वासाचे जीवन सांगून आपलं जीवन बदलून त्याला उंच स्थानी नेण्याचे विचार मांडतो. डॉक्टर अधिक देशमुख यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना समजतील असे जीवन योगाचे विचार मांडले आहेत. हे विचार वैश्विक आहे. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते खरे आहे. हे विचार जो अंमलात आणि त्याप्रमाणे आचरण ठेवील तर त्याला त्याची सत्यता निश्चितपणानं अनुभवाला येईल. संपूर्ण जीवन बदलून त्यात नाविन्यता, सृजनशीलता आणून आयुष्य खुलवा. सुखाचं आणि आनंदाचं जीवन भरभरून जगून ते फुलवा. सदाहरित, टवटवीत, प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती करणारी, निरामय आणि निकोप शरीर, मनाचे सुदृढ आरोग्य, दुःख, भीती, नैराश्य, ताणतणाव, हिंसा, क्रोध, चिंता इत्यादींपासून मुक्ती सांगणारी. आपली परिस्थिती का बदलत नाही? श्रीमंतीचं रहस्य काय? आपले विचार आणि दृष्टिकोन काय करू शकतात? यशाकडे झेप घेऊन यशाच्या शिखरावर कसे पोहोचावे? भावनेचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे? आत्मविश्वास कसा मिळवावा? जीवनशैली कशी हवी? जीवनाची उंची कशी वाढवावी? या प्रश्नांचा उहापोह करणारी, जीवनाचाच जीवन योग बनवणारी, जीवनात अखंड आनंदाचा झरा निर्माण करून शांत, यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करायला लावणारी, सुखी संसाराची सप्तपदी सांगणारी, उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी उपयुक्त एक अभूतपूर्व जीवन संजीवनी देणारी डॉक्टर अधिक देशमुख यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि अखंड अभ्यासातून साकारलेले आनंदाचे आणि श्रीमंत होण्याचे विचार जीवन योगाच्या माध्यमातून सांगण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 33. देवहूतीला तत्वज्ञान आणि मोक्षपदाची प्राप्ती. मैत्रेय म्हणतात, श्री कपिलांचा हा उपदेश ऐकून कर्दमांची प्रिय पत्नी देवहूतीचा मोहाचा पडदा दूर झाला आणि तिने सांख्य तत्वज्ञानाचे प्रवर्तक असलेल्या श्री कपिलांना प्रणाम केला आणि ती त्यांची स्तुती करू लागली. देवहूती म्हणाली, ज्यांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव प्रकट झाला त्यांनीही प्रलयकालीन जलात शयन करणाऱ्या आपल्या पंचभूते, इंद्रिय, शब्दादी, विषयानी, मन यांनी युक्त सत्वादी गुणमय कार्य व कारण अशा दोन्हीचे बीज असणाऱ्या आपल्या व्यक्त स्वरूपाचे केवळ चिंतन केले होते. ते प्रत्यक्ष पाहिले नव्हते. आपण निष्क्रिय सत्य संकल्प संपूर्ण जीवांचे प्रभू तसेच हजारो अचिंत्य शक्तींनी संपन्न आहात. आपल्या शक्तीला गुण प्रवाह रूपाने ब्रह्मादी अनंत मूर्तीमध्ये विभक्त करून त्यांच्याद्वारा आपण स्वतःच विश्वाची उत्पत्ती इत्यादी करीत आहात. नाथ, प्रलयकाल आल्यावर ज्यांच्या पोटात हे सारे विश्व लीन होऊन जाते आणि जे कल्पांताच्या वेळी मायामय बालकाचे रूप धारण करून आपल्या पायाचा अंगठा चोखीत एकटेच वटवृक्षाच्या पानावर शयन करतात, त्या तुम्हाला मी गर्भामध्ये कसे काय धारण केले, हीही आपली मायाच नव्हे का? हे विभो, आपण पापी लोकांना शासन आणि आज्ञाधारक भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वेच्छेने ध्येय धारण करता. म्हणून जसे त्यासाठी आपले वराह आदी अवतार झाले, त्याचप्रमाणे हा कपिल अवतार सुद्धा मुमुक्षुंना ज्ञानमार्ग दाखवण्यासाठी झाला आहे. हे भगवान, आपल्या नावाचे श्रवण कीर्तन करण्याने किंवा चुकून माकून आपल्याला नमस्कार अथवा आपले स्मरण करण्याने सुद्धा चांडाळ देखील तत्काळ सोमयागाला पात्र होऊ शकतो. तर मग आपले दर्शन घेण्याने मनुष्य कृतकृत्य होईल यात नवल ते काय? ज्याच्या जिभेवर आपले नाव आहे तो चांडाळ सुद्धा यामुळेच श्रेष्ठ होईल. जे श्रेष्ठ पुरुष आपल्या नामाचे उच्चारण करतात त्यांनी तप, हवन, तीर्थस्नान
सदाचार पालन आणि वेदाध्ययन असे सर्व काही केले आहे असेच समजावे. आपण साक्षात परब्रह्म आहात. आपणच परमपुरुष आहात. वृत्तींचा प्रवाह अंतर्मुख करून अंतःकरणात आपलेच चिंतन केले जाते. आपण आपल्या तेजाने मायेच्या गुणप्रवाहाला शांत करता. आपल्यातच वेद समाविष्ट आहेत. अशा साक्षात विष्णू स्वरूप कपिलांना मी प्रणाम करते. मैत्रेय म्हणाले, मातेने अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर मात्र वत्सल परमपुरुष भगवान कपिल देव तिला गंभीर वाणीने म्हणाले. श्री कपिल म्हणाले, माते, मी तुला जो हा सुलभ मार्ग सांगितला आहे त्याचे अनुष्ठान केल्याने लवकरच तू परमपदाला जाशील. माझ्या या मतावर तू विश्वास ठेव. ब्रह्मवादी लोकांनी याचे अनुकरण केले आहे. याद्वारा तू माझ्या जन्म मरणरहित स्वस्वरूपाला प्राप्त करून घेशील. जे लोक माझे हे मत मानित नाहीत ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतात. मैत्रेय म्हणाले, अशा प्रकारे आत्मज्ञानाचा उपदेश करून श्री कपिल देव आपल्या ब्रह्मज्ञानी मातेची अनुमती घेऊन तेथून निघून गेले. तेव्हा देवहूतीने सुद्धा सरस्वतीचा मुकुट शोभेल अशा आपल्या आश्रमात पुत्राने उपदेश केलेल्या योग साधनेने योगाभ्यास करीत ती समाधीत मग्न झाली. त्रिकाल स्नान करण्याने तिच्या कुरळ्या केसांचे भुरकट जटांमध्ये रूपांतर झाले. तसेच वल्कलाने झाकलेले शरीर उग्र तपस्येमुळे कृश झाले. तिने प्रजापती कर्दमांच्या तपश्चर्याने योगबलाने प्राप्त झालेल्या देवाने इच्छा करावी अशा अनुपम गृहस्थ सुखाचा त्याग केला. जेथे दुधाच्या फेसाप्रमाणे स्वच्छ आणि कोमल शय्याने युक्त हस्तिदंती पलंग, सुवर्ण पात्रे, सोन्याचे सिंहासन, त्यावर अतिकोमल गाद्या अंथरलेल्या आहेत, तसेच ज्याच्यामध्ये स्पष्ट स्फटिकमणी आणि उच्च प्रकारचे पाचू लावलेल्या भिंतीमध्ये रत्नजडित रमणीय मूर्तींसहित मणिमय दिवे झगमगत आहेत, जे फुलांनी लगडलेल्या अनेक दिव्य वृक्षांनी सुशोभित आहेत, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि धुंद भ्रमरांचा गुंजार होत आहे, जेथील कमलगंधानी सुवासित सरोवरात कर्दमांच्या सहवासात त्यांचे प्रेम प्राप्त करून घेऊन क्रीडेसाठी प्रवेश केल्यावर जिचे गंधर्वगण गुणगान करीत असत आणि हे मिळवण्यासाठी इंद्रपत्न्या सुद्धा इच्छुक असत, अशा ग्रहोद्यानाची ममता तिने सोडून दिली. परंतु पुत्र वियोगाने व्याकुळ झाल्यामुळे तिचे वदन काहीसे उदास झाले. पतिवनात गेल्यानंतर पुत्राचाही वियोग झाल्याने ती आत्मज्ञान संपन्न असूनही वासराचा वियोग झाल्यावर हंबरणाऱ्या गायीसारखी व्याकुळ झाली. विदुरा, आपला पुत्र कपिल देव रूप भगवान हरीचेच चिंतन करता करता लवकरच तिला अशा ऐश्वर्य संपन्न घराबद्दल सुद्धा उपरती झाली. नंतर कपिल देवानी भगवंताच्या ज्या ध्यान करण्यायोग्य प्रसन्न वदना रविंदयुक्त स्वरूपाचे वर्णन केले होते, त्याच्या एक एक अवयवाचे तसेच त्याच्या समग्र स्वरूपाचे चिंतन करीत ती ध्यानमग्न झाली. भगवत भक्तीचा प्रवाह, प्रबळ वैराग्य आणि यथोचित कर्मानुष्ठानामुळे उत्कृष्ट झालेल्या ब्रह्मसाक्षात्कार करून देणाऱ्या ज्ञानाने चित्त शुद्ध झाल्याने ती त्या सर्व व्यापक आत्म्याच्या ध्यानामध्ये मग्न झाली, जो आपल्या स्वरूपाच्या प्रकाशाने मायाजनित आवरण दूर करतो. अशा प्रकारे जीवाचे अधिष्ठानभूत परब्रह्म श्री भगवंतामध्ये बुद्धी स्थिर झाल्यामुळे तिचा जीवभाव नाहीसा झाला आणि ती सर्व क्लेशांपासून मुक्त होऊन परमानंदात निमग्न झाली. आता निरंतर समाधीस्थ राहिल्या कारणाने तिचा विषयांच्या खरेपणाबद्दलचा भ्रम नाहीसा झाला आणि तिला आपल्या शरीराची सुद्धा शुद्ध राहिली नाही. जसे जागा झालेल्या माणसाला आपण स्वप्नात पाहिलेल्या शरीराची शुद्ध राहत नाही, तिच्या शरीराचे पोषण सुद्धा दुसऱ्याकडून होत होते, परंतु कोणत्याही प्रकारचे मानसिक क्लेश नसल्याने शरीर दुर्बळ झाले नाही. तिचे तेज आणखीनच वाढले, परंतु ते धुळीने माखल्यामुळे धुराने व्याप्त अग्निप्रमाणे दिसू लागले. तिचे केस अस्ताव्यस्त विखुरले आणि वस्त्रही गळाली, परंतु नेहमी श्री भगवंतामध्ये चित्त लागून राहिल्यामुळे तिला आपल्या तपोयोगमय शरीराची काहीच शुद्ध राहिली नाही, केवळ प्रारब्धच त्याचे रक्षण करीत होते. अशा प्रकारे देवहूतीने कपिलांनी सांगितलेल्या मार्गाने थोड्याच दिवसात नित्यमुक्त परमात्म स्वरूप श्री भगवंतांना प्राप्त करून घेतले. वीरवर ज्या स्थानावर तिला सिद्धी प्राप्त झाली ते परमपवित्र क्षेत्र त्रैलोक्यात सिद्धपद सिद्धपूर या नावाने प्रख्यात झाले. विदुरा, योग साधनेने तिच्या शरीराचा सर्व मळ नाहीसा झाला आणि एका नदीच्या रूपात परिणत झाला. तीच सिद्धगणाकडून सेवन केली जाणारी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी श्रेष्ठ नदी ठरली. महायोगी भगवान कपिल सुद्धा मातेची आज्ञा घेऊन पित्याच्या आश्रमातून ईशान्य दिशेकडे निघून गेले. तेथे स्वतः समुद्राने त्यांचे पूजन करून त्यांना स्थान दिले. ते तिन्ही लोकांना शांती प्रदान करण्यासाठी
योग मार्गाचा अवलंब करून समाधीमध्ये स्थिर झाली. सिद्ध, चारण, गंधर्व, मुनी आणि अप्सरागण त्यांची स्तुती करतात. तसेच सांख्याचार्य सुद्धा त्यांचे सर्व प्रकारे स्तवन करीत असतात. हे निष्पाप विदुरा, तू विचारल्यावरून तुला हा कपिल आणि देवहूतीचा परम पवित्र संवाद ऐकवला. हे कपिल देवांचे मत अध्यात्मयोगाचे गूढ रहस्य आहे. जो पुरुष याचे श्रवण किंवा वर्णन करतो तो भगवान गरुडध्वजांच्या भक्तीने युक्त होऊन लवकरच श्रीहरींच्या चरणारविंदांना प्राप्त करतो. या ठिकाणी 33वा अध्याय समाप्त झाला आणि 3रा स्कंद सुद्धा समाप्त झाला. भगवान श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात. चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते. म्हणूनच पुस्तके, ऑडिओ सीडी, व्हिडिओ सीडी, प्रदर्शने, कार्यक्रम, व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत. सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे. सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत. आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी 4 वेदांपासून 108 उपनिषदे, वाल्मिकी रामायण, 12 स्कंदांच्या भागवतासहित सार्थ श्री ज्ञानेश्वरी, सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा, अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत. तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, वनौषधी, घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत. या आरोग्यावर पुस्तके, सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान 80% स्वतः डॉक्टर बनेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या, उदाहरणार्थ नैराश्य, भीती, चिंता, टेन्शन इत्यादीपासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत. शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईट सवयी, व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत. सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत. मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत. तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत. तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत. तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे. आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश व्हा, मी यशस्वी होणारच, प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत. कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे. डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत. अगदी आपण म्हणतो ना, जो जे वांछील तो ते लाहो, याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे. त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणील त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे. डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात, मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल. यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी, पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा. एक निरामय, आनंदी, सुखी, श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा. अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात. तसेच
मनी कोर्स, चेंज युअर सेल्फ, माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा. या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या. श्री रामकृष्ण प्रकाशन 37/15 तानाजी नगर, धनकवडी, पुणे 43. मोबाईल नंबर 97 62 95 95 16. दुसरा नंबर 98 50 66 65 81. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.